नमस्कार मित्रांनो, पाठ कंबर आणि पाठीचा संपूर्ण मणका खांद्या यांचं आरोग्य आपणाला जपायचं असेल तर आपणाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपणाला हा योगाचा अभ्यास करावा लागेल. आणि हा योगाचा अभ्यास तुमचा पाठीचा मणका कंबर हे आणि आपले हात हे खांदे हे यांचं आरोग्य आपणाला जपण्यासाठी अजून एक तुम्हाला दुसऱ्या प्रकारचा व्हिडिओ देतो की जेणेकरून छोट्यात छोटा तुमच्या पाठीच्या मणक्यातला गॅप, पाठीच्या मणक्याची गॅप किंवा पाठीच्या मणक्याचे असणारे आजार आपल्याला कसे कमी करता येतील हे आमच्या योगाच्या भाषेत तुम्हाला मी वेगळ्या आसनांनी दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या अभ्यासाला मी लगेचच सुरुवात करतो. तर मित्रांनो, ह्या अभ्यासाला मी आता लगेचच सुरुवात करतो. पाठीवर झोपायचं आहे आणि एक पाय अशा पद्धतीने घ्यायचा शीटच्या जवळ, दुसरा पाय घ्यायचा आणि त्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा. गुडघा आणि ह्या दुसऱ्या पायाचा टाच हे एकमेकाच्या काटकोनात आलेले आहेत. आता मी काय करतोय पहा, दोन्ही हात माझ्या खांद्या सरळ रेषेत आहेत. दोन्ही हात खांद्या सरळ रेषेत आहेत आणि एका हाताने दुसऱ्या पायाचा गुडघा मी डाव्या साईडला खेचतोय अशा पद्धतीने 15-20 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पुन्हा सरळ यायचं आहे. पाय गुडघा सरळ, दुसरी साईड बी तसेच घ्यायचे. दुसरा पाय अशा पद्धतीने टाका. पाहून घ्या, एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर आहे आणि जो पाय वर आहे दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर टाकण्यात आहे त्या पायाच्या विरुद्ध हात त्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि त्या हाताकडे अशा पद्धतीने वाढायचं. वीस सेकंद थांबा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा झाले. तर मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल एक विशिष्ट अशी थोडीशी माहिती सांगतो. ज्यावेळी एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर टाकतो आणि दुसऱ्या हाताने आपण त्याला असं ओढतो, त्यावेळी आपल्या पाठीच्या मणक्याला एक पिळलं जातं. पाठीच्या मणक्याला पिळलं जातं आणि हे पिळल्यामुळं आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये अडकलेल्या नसा किंवा शिरा ह्या रिकाम्या व्हायला मदत होते. याचे फायदे: पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं, सायटिकासारख्या आजाराला आपण बळी पडणार नाही, पाठदुखी आणि कंबरदुखी कायम होते. तर मित्रांनो, हाच अभ्यास मी पुन्हा एक वेळा दाखवतो. पाहून घ्या. आता मी दुसरी साईडला चेहरा करतो. पाहून घ्या. दोन्ही हात खांद्या सरळ रेषेत. डावा पाय उचललेला आहे, सरळ टाकलेला आहे. उजव्या पायाची टाच ह्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवलेली आहे. आता मी डावा हात उचलतो. डाव्या हाताने मी उजव्या पायाचा गुडघा पकडतोय आणि त्या गुडघ्याला मी डाव्या साईडला खेचतोय. त्यावेळी माझी मान हे त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेली आहे. जेवढं सहन होईल तेवढं करा. जास्त ताण पडत असेल तर आसन मध्ये सोडलं तरी चालतं. आता दुसरा पाय, उजवा पाय मी काय केला, उभा केला. त्याला डावा पाय त्याला क्रॉस टाकला. दुसरा हात घेतला, उजवा हात घेतला आणि डाव्या पायाला मी उजव्या साईडला खिचून घेतो. पाहून घ्या.
त्यावेळी माझी मान डाव्या साईडला गेलेली असेल. जर गुडघा उजव्या साईडला गेला असेल तर मान ही त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेली असेल. ताण इतका द्यायचा. जिथं तुम्हाला त्रास जास्त वाटला तर जाग्याला आसन सोडून द्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जमल तेवढंच करा. जास्त जमत असेल, जास्त तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही जास्त वेळा करू शकता. जर नवखे असाल तर तुम्हाला जमल तेवढं करा. जिथं त्रास होईल तिथं सोडून द्या. पण हे आसन करताना थोडं प्रॅक्टिस तुम्ही करा. तर मित्रांनो, हा अभ्यास पाठीचा मणका, कंबर, मान आणि खांदे यांच्यासाठी छान आहे. याचा अजून एक पुढचा अभ्यास मी लगेच सांगतो. तर मित्रांनो, काय करायचं आहे, अशाच पद्धतीनं झोपायचं आहे. झोपूनच आपलं पाठीचा मणकासुद्धा आपल्याला जाग्याला आणायचा आहे. उजव्या पायाच्या अंगठा आणि बोटं याच्यामध्ये टाच ठेवायची आणि हा जो डावा पाय आहे तो डावा पाय त्याच्या विरुद्ध दिशेला टाकून द्यायचा आहे. मान उजव्या साईडला गेलेली आहे. ताण आपल्या कमरेमध्ये छान पद्धतीने बसतो. अशा पद्धतीने पुन्हा वर यायचं. पुन्हा काय करायचं, उजवा पाय उचलायचा आहे. डाव्या पायाच्या अंगठा आणि अंगठ्या शरीराच्या बोटामध्ये टाच ठेवायची आणि हाच पाय, उजवा पाय डाव्या साईडला घेऊन जायचं आहे आणि मान उजव्या साईडला घेऊन जायचं. अतिशय छान पद्धतीने पाठीच्या मणक्याला ताण बसतो. हा ताण आपल्याला जेवढा सहन होईल तेवढा द्यायचा. जिथं ताण जिथं ताण तुम्हाला जास्त वाटला तिथं मात्र सोडून द्या. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.